जाते तर एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छातीवरली उंचीवरली आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या, त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंगा भेटे. उगा पाहुणे पाचशे नाव छापी उन्हात पत्रिका वाटितो हलकटा. कशातही पैसे घालायचे माझ्यातल्यावनी. पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे, काय कोणाला किडा आला उभ्यानं जेव ते वराड नाला एक ताटली आता येतं हे भात फुटी दिली. एकाला भातच सापडा ना दे ताटलीच घरी येऊन गेलो. मोरद्या म्हणलं ताटली तर भेटली. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना, तेवढ्यात एकाला धाका लावला तो भातही सांडला. तो मला गेलं लग्न उडत. मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टपटप खायची म्हातारी माणसं. काय कोणाला किडा आला गुलाबजामुनच लांबोळा केला. आता असा नाही राहिला. बसला म्हातारीच्या नागपुडीत मेला म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली सब. खेळले एकत्र राजा राणी. राजा एवढा राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली काय का पैशाला काही आणायचं नवीन काही. आता ते लग्नामध्ये ते मठ्ठा आलाय, मठ्ठा तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे. मला कोण अवलाद होती ती मठ्ठा बनवणारी, पिसवली पाहिजे. पार डायरेक्ट टिपाडात बर्फ, पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ आणि अख्खं पांढरं पाणी आणि मठ्ठा. अहो 22 गालास मठ्ठा पेलं एक. मी म्हणलं अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का. ते मठ्ठा पेलं, घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गाड 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 गाड, बसलं का खड खड खड, गाड 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 खड 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 खड. काही नवीन. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो ना वार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाटण्या नावळी तो मोठी काय आम्ही. सदैव पैसे घालायचे माझ्यातले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घायला जाऊ गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी हायतीलाच काटाळू येत काय करायचं बा. काय कशातही पैसे घालायचे माझ्यासाठी. कसे पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, काय कोणाला किडा आला पुड्या केल्या. आता लोक पुड्या फोडतीच नाही, एक तर व्हायचं गेलं राहत्या डायरेक्ट फेकून आणते. अशातही पैसे घालायचे माझ्यातले कशातही. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केला. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा घालचा, ते आईला मिळत ना. तो आताच 99ला झाला, नाही तर पहिले 35चाच होता. ते नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लरला जाती कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे, मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फड्डीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचं आणि एक पट हॉट येऊ द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरी नाही असं केलं ना, नवर देव गाडीवर पडलं पाहता काय माय. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला बहरा
लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहरा फूल बरसा मेरा महबूबाया, मेरा महबूबाया. तो महबूबा चालवतो का माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाक घे रे, बाटलीची बुचट टाक, हा बेवडा आहे रे. काय फुलं लागत या मरणाच्या क्वाटरी बित ते. काही नवीन आणायचं महाराज, काही. आता ते लग्नामध्ये 2-3 गोष्टी इतक्या भिंडोक आल्यात, आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. तो लग्नामध्ये ती स्क्रीन आलाय, स्क्रीन काय प्री वेडिंग का काय म्हणते त्याला, ते आलंय ते लग्नामध्ये. आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर? त्या पोऱ्यानं पोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा. मग त्यांनी वड्यानं पळणे, येड्या बाबडीत मुका घेणे, बोकडे बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे. ते पोरीनं पोरीनं वड्यान पळायचं आणि कॅमेरावाल्यानं त्यांच्या मागं पळायचं. तो कोर्सच निघालाय महाराज. 2 दिवस आधी जायचं डोंगर डांगरानं आणि ते त्याच्यावर दाखवायचं. वराड तास ताईट बसून पाहतय. म्हातारी माणसं त्या माय नाती सारखी दिसती, नाताची तुही दिसती काय? काही नवीन आणायचं, काही नवीन. आता ते लग्न पत्रिका बंद झाल्या जवळजवळ, आणि ते फ्लॅक्स आलेत रस्त्याला, बोर्ड. ते लावा बर का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही हो, पावत नाही. तो भंगरी नवरदेव तो लावा तुम्ही, फोटो लावा. एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, आईबापाचा लावा. आता छत्रपती आपलं देव दे लावा ना. कोण नाही म्हणलं, तो भंगरी नवरदेव तो, आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर. हाय मी अजून. आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची ना, त्याच्या पुढून आणून उभी केली. काढा फोटो. आता काय चाललं, काही नवीन आणायचं काय. आता ते लग्न मंगलाशिकाच टायमाला बोलून आलाय, फुगा फुगा. त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. आता भंगरी नवर देव धसमू सळ्या गडी तो घातला बोलून मध्ये, नवरी घातली बोलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू कुठं बोलून मध्ये. आणि डान्स करता करता ती नवरी त्याला खेटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण त्याला स्मूथ टच म्हणतो. आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही. टच व्हायचं त्याला पंजीर शिवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं, जे फुगा फुटला. 9 बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हारी भगवान विठ्ठला, भगवान विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, 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 जन्म
एवढं सुंदर नियोजन सर्व मंडळींनी केलंय. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच सांगेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध